मिरज लोंढा रेल्वे मार्गाचं दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे। यासाठी पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर असणाऱ्या अनेक ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल आणि भुयारी मार्ग करण्यात आले। दुहेरीकरणामुळे यापूर्वी सांगलीतील चिंतामणी नगर येथे असणारा छोटा उड्डाण पूल रेल्वेने पाडला। या ठिकाणी मोठा नवीन पूल बांधण्याचं काम सुरू आहे, परंतु गेल्या वर्षभरापासून हे काम संथ गतीने सुरू आहे। सांगलीहून तासगावकडे जाण्यासाठी हाच प्रमुख मार्ग आहे। तसेच सांगलीतील मोठा विस्तारित भाग देखील याच पुलाच्या पलीकडे येतो। हा पूल पाडल्यामुळे मात्र वाहनधारकांची आणि या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होती। पुलाचं काम जलद गतीने करावं अशी अनेक वेळा मागणी करण्यात आली होती, परंतु रेल्वेकडून काम संथ गतीने सुरू असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज या पुलाचं श्राद्ध घालून अनोखं आंदोलन केलं। यावेळी पुलासाठी श्राद्धाचा नैवेद्य देखील करण्यात आला होता। श्राद्धासाठी उपस्थित असणाऱ्या नागरिकांना जेवण देखील घालण्यात आलं। अशा अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करीत नागरिकांनी अनोखं आंदोलन केलं। तातडीने पुलाचं काम रेल्वेने पूर्ण केलं नाही तर बेमुदत रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी संतप्त नागरिकांनी दिला। आज 10 जून 2024 आहे। बरोबर एक वर्षापूर्वी 10 जून 2023 रोजी हा सांगली जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा तासगाव कवठेमंकाळ आटपाडीला जोडणारा चिंतामणीनगरचा जे रेल्वे उड्डाण पूल आहे त्याला पाडून 1 वर्ष झालेले आहेत। सदर पूल 1 जानेवारी 2024ला खुला करण्यात येणार होता, मात्र रेल्वे प्रशासन असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल आणि जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सदर पूल 1.5 वर्षाला रखडलेला आहे। त्याचं आज आंदोलन म्हणून 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आम्ही त्याचं प्रतिकात्मक वर्षश्राद्ध घालून त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे। त्याच पद्धतीनं आजच्या आंदोलनाचा धडाका किंवा ह्याच्यातनं बोध घेऊन रेल्वे प्रशासनानं महिन्या 2 महिन्यात सदर पुलाचं काम पूर्ण नाही केलं तर हा सदर ठिकाणी बेमुदत रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल। तसेच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगली शहरातील नागरिक मतदानावर बहिष्कार घालतील असे आवाहन या निमित्तानं आम्ही करत आहोत। हे कसं केलं आज तुम्ही जेवण वगैरे? आजचं हे प्रतिकात्मक श्राद्धाचं आंदोलन करताना त्या जुन्या फोटोचं पूजन करण्यात आलं विधिविध पद्धतीनं। त्याच पद्धतीनं ह्या आंदोलनात सहभागी झालेले व्यापारी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा स्थानिक नागरिक असतील, अशा 200 लोकांना मी शिरा भात आमटीचं जेवणसुद्धा श्राद्धानिमित्त घातलेलं आहे।